दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 28 मे रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी असलेलं उजनी धरण हे सातत्यानं वाढत चाललं आहे। याचा जो पाणीसाठा आहे तो वाढत चालला आहे, कारण भीमा खोऱ्यामध्ये आणि उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जो काही पाठीमागच्या 2 ते 3 दिवसांपासून पाऊस पडला आहे आणि सध्या पाऊस पडतोय, त्याचा परिणाम म्हणून उजनी वधारते। मायनसमध्ये असलेलं उजनी धरण काल सकाळी 9 वाजता हे प्लसमध्ये आलं आणि सातत्याने त्याच्यामध्ये झपाट्यानं वाढ होते आहे। आज सकाळची 6ची अपडेट आपण जर पाहिली तर 2 वरून जी येणारी आवक आहे ती सुद्धा 2ची आवक आहे ती कायम आहे। ती 34,883 क्युसेस इतकी आहे की जी रात्री सायंकाळी 6 वाजता जर आपण पाहिली तर ती 34,243 होती, म्हणजे किंचित जवळपास 400 ते 500 क्युसेक्सनं 2ची आवक वाढली आहे। आणि टक्केवारी जर पाहायला गेलं तर आज सकाळी 6 वाजताची उजनी धरणाची टक्केवारी ही 8.73% होती, म्हणजे जवळपास हे 9%कडं वाटचाल करते। दशकाकडे उजनी धरणाच्या पाणसाठ्यानं वाटचाल केली आहे। उजनी धरणाचा सध्याचा उपयुक्त पाणीसाठा पाहायला गेला तर तो 4.67 TMC झाला आहे आणि एकूण पाणीसाठा जो आहे तो 68.33 TMC इतका पाणीसाठा या ठिकाणी झाला आहे। उजनी धरणावरती केवळ 16 मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि उजनी धरणातून जर डिस्चार्ज काय असेल तर सध्या फक्त बोगद्यातून 160 क्युसेक्स इतकं पाणी या ठिकाणी सोडलं जाते। सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी असलेलं उजनी धरण हे सातत्यानं वधारते, त्यामुळे आता उजनी धरण प्लसमध्ये मे महिन्यामध्ये येण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ असावी। त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असलेलं आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे।